नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि स्वागत करतो पुन्हा तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान या चॅनलवरती। साठी आजचा व्हिडिओ या विषयावरती आहे। पण इंटरनेट वापरत असतो, आपल्याकडे ब्रॉडबँडचं एखादं कनेक्शन असतं आणि आपण वायफाय राउटर यूज करत असतो, पण बऱ्याचदा असं होतं की आपला पासवर्ड आपण कोणाला तरी एखाद्याला आपण शेअर करतो आणि त्याच्याकडून आणखीन कोणाला तरी शेअर होतो आणि इतका शेअर होतो की आपल्याला माहितीही नसतं की आपलं इंटरनेट कोण वापरतंय आणि ते आपल्या ओळखीचे आहेत की नाही किंवा ते आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत की नाही। तर आपण यावर काय करू शकतो की आपण आपला पासवर्ड चेंज करू शकतो। पण बऱ्याचदा होतं असं की आपल्या ज्यावेळेस आपण राउटर खरेदी करतो किंवा आपण ब्रॉडबँड कनेक्शन घेतो त्यावेळेस त्यांचे इंजिनियर्स येतात आणि फर्स्ट टाइम फक्त आपल्याला एकदा पासवर्ड त्यांनी सांगितलेला असतो की टाईप करा आणि आपण तो पासवर्ड वापरत असतो। पण तिथून पुढे ज्यावेळेस आपल्यावरती पुन्हा पासवर्ड चेंज करण्याची वेळ येते त्यावेळेस ते कसं करायचं ते आपल्याला माहिती नसतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपल्या वायफाय राउटरचा पासवर्ड आपण कसा बदलायचा ते। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण आपला ब्राउझर उघडायचा आहे आणि त्याच्या ॲड्रेस बारमध्ये, आता या ठिकाणी मी माझा ब्राउझर ओपन केलेला आहे आणि त्याच्या ॲड्रेस बारमध्ये मी राउटरचा IP ॲड्रेस टाकतो। आता हा राउटरचा IP ॲड्रेस काय आहे, तर राउटर तुम्ही ज्या कंपनीचा राउटर वापरत असाल त्या राउटरच्या मागच्या बाजूला त्या एक स्टिकर असेल, त्या स्टिकरवरती तुम्हाला राउटरचा IP ॲड्रेस मिळेल आणि तो IP ॲड्रेस टाकल्यानंतर काय होणार आहे की तुम्हाला राउटरच्या सेटिंग्समध्ये म्हणजे राउटरच्या सेटिंग पेजवरती जायला ऑप्शन मिळणार आहे। तर आता मी जो राउटर वापरतो आहे मी त्याचा IP ॲड्रेस टाकून घेतो। माझ्या राउटरचा IP ॲड्रेस आहे 192.168.0.1 हा माझ्या राउटरचा IP ॲड्रेस आहे। कदाचित तुमच्या राउटरचा IP ॲड्रेस थोडा डिफरन्स असू शकेल, पण तो तुमच्या राउटरच्या मागच्या बाजूला लिहिलेला असेल। आता मी हा IP ॲड्रेस टाकून मी एक एंटर करतो। हे पहा, या ठिकाणी मला युजर नेम आणि पासवर्ड विचारलेला आहे। तर कॉमन युजर नेम आणि पासवर्ड ॲडमिन हा असतो, म्हणजे युजर नेम ॲडमिन आणि पासवर्ड सुद्धा ॲडमिनच असतो आणि जास्त करून सगळ्या राउटर्सला हेच ॲडमिन युजर नेम आणि हेच पासवर्ड असतं। आणि कदाचित जर तुमच्या राउटरचा युजर नेम पासवर्ड वेगळा असेल तर ते देखील तुमच्या राउटरच्या मागच्या बाजूला लिहिलेले असेल। युजर नेम आणि पासवर्ड मी इथं ऑलरेडी टाकलेला आहे आणि मी एंटर करून राउटरच्या सेटिंग पेजवरती, तर हे पहा या ठिकाणी राउटरचं सेटिंग पेज दिसतं आहे। माझा राउटर बेनाटोन या कंपनीचा आहे आणि या बाजूला उजव्या बाजूला आपण करत असलेल्या सेटिंगची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। म्हणजे जसं मी जर स्टेटसमध्ये गेलो तर स्टेटसमध्ये काय आहे, क्विक सेटअपमध्ये काय आहे, त्याच्या ते कशासाठी वापरलं जातं, इथे बऱ्याचशा सेटिंग्स आहेत। पण सध्या आपण आपला वायफाय पासवर्ड कसा चेंज करायचा ही सेटिंग पाहतो आहे। त्यासाठी तुम्हाला यामध्ये हा ऑप्शन निवडायचा आहे। हे पहा, वायरलेसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमच्या वायफाय नेटवर्कला जे काही नाव दिलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल आणि तुम्हाला जर तुमचं ब्रॉडकास्टिंग नेम किंवा वायफायचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते नाव एडिट करावे लागेल। SSID मध्ये जे नाव पहिल्यांदा दिसतं आहे ते तुम्हाला एडिट करावे लागेल। त्यानंतर वायरलेसमध्ये एक सब मेन्यू आहे, वायरलेस सिक्युरिटी, म्हणजे इथं तुम्ही वायफायच्या सिक्युरिटी रिलेटेड तुम्ही सेटिंग्स करू शकता। आता मी या टॅबवरती क्लिक करतो। हे पहा, वायरलेस सिक्युरिटीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय करंट SSID, म्हणजे या नावाला जो पासवर्ड आहे किंवा या नावाशी रिलेटेड सिक्युरिटी जी आहे याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता। तर मी या ठिकाणी बाकीच्या काही गोष्टी न सांगता खालच्या बाजूला येतो आणि WPA PSK WPA2 PSK या सेक्शनमध्ये हे पहा या ठिकाणी, आणि याच्यामध्ये PSK पासवर्ड हा इथं दाखवला गेलेला आहे। इथं 1 2 3 4 5 हा माझा वायफायचा पासवर्ड आहे। तर मला काय करायचं आहे, जस्ट इथं जाऊन बॅकस्पेस द्यायचा आहे आणि तुम्हाला जो कुठला नवीन पासवर्ड हवा आहे तो मला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर मला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक मेसेज आलेला आहे, PSK पासवर्ड शुड नॉट बी लेस दॅन 8 कॅरेक्टर्स, प्लीज इनपुट अगेन।
म्हणजे तुम्ही 8 कॅरेक्टर्सच्या कमी पासवर्ड ठेवू शकत नाही. तर सध्या मी हा असा पद्धतीचा पासवर्ड टाकतो आणि सेम म्हणतो. इथं पुन्हा एक मेसेज आला, द चेंज ऑफ वायरलेस कॉन्फिग विल नॉट टेक इफेक्ट अंटिल द राउटर रिबूट. म्हणजे तुम्ही चेंज केलेला जो पासवर्ड आहे तो जोपर्यंत तुमचा राउटर रिबूट होत नाही, रिस्टार्ट होत नाही, तोपर्यंत तो चेंज होणार नाही. आता इथं आपण ओके करूयात आणि ओके केल्यानंतर इथं मला ऑप्शन खाली आलेला आहे रिबूटसाठी. तर ज्यावेळेस मी या ठिकाणी क्लिक करणार त्यावेळेस हा माझा जो राउटर आहे तो रिस्टार्ट होणार आणि त्यानंतर पासवर्ड माझा चेंज होणार. म्हणजे पूर्वीचा पासवर्ड यूज न होता तुम्हाला किंवा मला हा पासवर्ड वापरावा लागणार. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वायरलेस राउटरचा, वायफाय राउटरचा पासवर्ड तुम्ही बदलू शकता. आणि अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पसंत पडेल आणि पसंत पडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.